जेव्हा आनंदी तयार होऊन खाली नाश्त्यासाठी जात असे तेव्हा विद्याधर आनंदीच्या रूममध्ये येते आणि बोलते, हे मदर इंडिया क्या कर रही है तू. तेव्हा आनंदी बोलते, काय करतो तू इथे, तू जा इथून. तेव्हा तो बोलतो, नाही जाणार. मदर इंडिया कुठे चालली, खाली चालली का मुलांसाठी नाश्ता बनवण्यासाठी, नाश्ता देण्यासाठी. तेव्हा आनंदी बोलते, हो मी माझ्या मुलांसाठी चालले. तेव्हा तो बोलतो, मग सांगत का नाही तू त्यांना, सांगून टाक ना, तू त्यांची आई आहे. तेव्हा आनंदी बोलते, तू काय करतो इथे, तू जा इथून. तेव्हा तो बोलतो, त्या पृथ्वीला काय सारखी मागे पुढे करत असते, काय एवढा जीव लावण्याचा प्रयत्न करत असते, सांग तुम्हाला. त्याला जीव लावू नको. पृथ्वीचा तर मी काटा काढणारच आहे, पण त्याआधी तुला सांगतो, तू त्याला मागं पुढे जास्त करू नको. तेव्हा आनंदी बोलते, ए माझ्या मुलांना हात लावायचा नाही. तेव्हा आनंदी त्याच्या कानाखाली मारते. तेव्हा विद्याधर बोलतो, तू माझ्या कानाखाली मारले पण पृथ्वीचा काटा काढल्याशिवाय मी राहणार नाही. तेव्हा आनंदी बोलते, बघते मी पण तू कसा त्यांचा काटा काढतो. तेव्हा विद्याधर बोलतो, हो का, ठीक आहे बघ मग. तेव्हा आनंदी बोलते, मी त्यांच्या वडिलांचा आणि त्यांच्यामध्ये दरी मी कमी करूनच राहणार, त्यांना एकत्र आणणार मी, मुलं आणि वडिलांना. तेव्हा विद्याधर बोलतो, हो का, मी ही दरी कधीच कमी होऊन देणार नाही आणि तू बोलते ही दरी कमी करणार. तेव्हा आनंदी बोलते, हा शब्द आहे माझा, एक आई म्हणून सांगते, मी माझ्या मुलांमध्ये आणि त्यांच्या वडिलांमधली दरी ही कमी करूनच राहणार आणि ते त्यांच्या मनाने मला त्यांची आई म्हणून स्वीकारणार. हे चॅलेंज आहे माझं आनंदी म्हणून आणि एक आई म्हणून सांगते मी तुला. तेव्हा विद्याधर बोलतो, हो का, ठीक आहे मदर, मला पण बघू दे तू ही खरी दरी दूर करते की नाही.